आरत्या 13. जगदीश जगदीश तुझ म्हणते, परिया जना माझी असशील युक्ती. पुण्य पाप विरहित सकळाधिपती, दृष्टा परिणळणी अलिप्त गती. जय देव जय पंढरीनाथा, श्री पंढरीनाथा. नुरे पाप विठ्ठल म्हणता सर्वथा. आगम निगम तुझ नेनती कोणी, परी तू भाव भक्ती जवळीच दोन्ही. नेनता विधियुक्त राते पूजेनी, न माये ब्रह्मांडी संपुष्ट शयनी. असुरा काळ भाषी विक्राळ पुढे, पसरी मुख एक चावितो धुडे. भक्ता शरणागता चाले तो पुढे, डावी वाट जाऊ निधी वाकडे. एकाएकी बहु विस्तरला सुखे, खेळेच्याची लीळा तोची कौतुके. तेथे नर नारी कवन बाळके, काय पाप पुण्य सुख दुःखे. सकळा वर्मा तुची जानशी को, बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुख दुःख. जाणो म्हणता तुझ ठकली बहुतेके, तुका मने शरण आलो मज राखे. देवा, तुला सर्वजण जगदीश जगदीश असे म्हणतात. तू या सर्व जगाचा स्वामी आहेस, पण तू मोठ्या युक्तीने या जगाहून सर्वापेक्षा वेगळा सुद्धा आहेस. पाण्यात राहून कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते, त्याच प्रकारे तू सुद्धा सर्व पाप पुण्यांचा अधिपती असून सुद्धा सर्व प्रकारच्या या पाप पुण्यांपासून अलिप्त आहेस. हे पंढरीनाथा, तुझा त्रिवार जय जयकार असो. विठ्ठल असे नाव घेताच कोणतेही पाप शिल्लक राहत नाही. वेद किंवा शास्त्रे तुझे स्वरूप समजू शकत नाहीत. मात्र ज्यांच्याजवळ भाव आणि भक्ती आहे त्यांच्या जवळच तू असतोस आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या जवळ राहतोस. शास्त्र शुद्ध अशी ईश्वराची पूजा माहीत नसलेल्या भक्तांसाठी सर्व ब्रह्मांडामध्ये न मावणारा हा परमेश्वर आपल्या भक्ताच्या हृदय संपुष्टामध्ये सुखाने राहतो. हे विठ्ठला, तू दुष्ट असुरांना भयंकर स्वरूपाचा काळ भासतोस आणि अकराळ विक्राळ मुख पसरून महादुष्ट असलेल्या दैत्यांची प्रचंड शरीरे तू चावित असतोस. पण जे तुला शरण येतात अशा भक्तांपुढे मात्र तू दास होतोस आणि पुढे पुढे चालतो, त्यांना सरळ वाट दाखवतो. तुझ्या भक्तांना तू वेड्या वाकड्या वाटे जाऊ देत नाहीस. खरे तर हा ईश्वर एकत्वाने सर्वत्र विस्तारलेला आहे, तरी सुद्धा त्याने स्वसुखासाठी अनेक अंगे अनेक रूपे धारण केली आहेत. तो स्वतःच आपला खेळ व्यक्त होण्यासाठी मोठ्या कौतुकाने क्रीडा करीत असतो. त्याच्यापुढे स्त्री पुरुष लहान थोर पाप पुण्य सुखदुःख असा भेद अजिबात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, सर्व रहस्यांना जाणणारा तूच एक या जगामध्ये आहेस. बंध मोक्ष कृतकृत्यता सुखदुःख या सर्व बाबी तुला एकट्यालाच समजतात. तुला जाणले असे म्हणणारे बहुतेक लोक फसलेले असतात. पण देवा, हा अभिमान मला नाही. मी तुला शरण आलो आहे, मला तुझ्या पायाजवळ ठेव. दैत्य भारी पिडिली पृथ्वी बाळा, म्हणून तुझ येणे झाले गोपाळा. भक्ती प्रति पाळका उत्सव सोहळा, मंगळे तुझ गाती आवळ बाळा. जय देव जय गरुड ध्वजा, श्री गरुड ध्वजा. आरती व वाळू तुझ भक्ती काजा, गुण रूप नाम नाही जयासी. चिंतिता तैसाची होशी तयासी, मत्स्य कुर्म वराह नरसिंह झालासी. असुरा काळ म्हणून ठाके ध्यानासी, सहस्र रूपी नाम सावळा नागोरा. श्रुती नेती म्हणते तुझ विश्वंभरा, जीवना जीवन तुझी होशी दातारा. न कळे पार ब्रह्मादिका सुरवरा, संता म्हणता घरी मनवी मनियारा. शंख चक्र गदा आयुधांचा भारा, सुदर्शन घरती फिरे वश्वरा. सुकुमार नासुळ होशी गोजीरा, भावे विन तुझे न गडे पूजनो. सकळ ही गंगा झाल्या तुझ पासून, उत्पत्ती प्रलय तुझी करशी पाळवनो. धरून राहिला तुका निश्चयी शरण. हे गोपाळा, तू दानवांच्या ओझ्यामुळे ही पृथ्वी जेव्हा पिडून गेली होती त्यावेळेला तुला या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. तू भक्तांचा सांभाळ करतोस. तुझ्या जन्माच्या वेळी सुवासिनींनी मंगलगीते गाऊन तुझे गुणगान केले. हे गरुड ध्वजा, तुझा त्रिवार जय जयकार असो. भक्तीसाठी अवतीर्ण झालेल्या देवा, मी तुझी आरती करून ओवाळीत आहे. खरे पाहिले तर तुला गुण रूप नाम नाही, पण भक्ताने जसे चिंतन करावे त्याप्रमाणे तू रूप धारण करतोस. त्यांच्यासाठीच तू मत्स्य कुर्म वराह नरसिंह या प्रकारचे अवतार धारण केलेस. तू दैत्यांसाठी प्रत्यक्ष काळच आहेस. ऋषीमुनी तुझे ध्यान करण्यासाठी तत्पर असतात.
देवा तू हजारो रुपये आणि नावे धारण करतोस, परंतु तू काळा नाहीस, सावळा नाहीस की गोरा सुद्धा नाहीस. सर्व विश्वाला भरून राहणाऱ्या देवा, वेद तुझे वर्णन नेती नेती अशाच शब्दामध्ये करतात, पण सर्व जगाचे जीवन असणाऱ्या दातारा तूच आहेस. ब्रह्मादिक देवांना सुद्धा तुझ्या कर्तृत्वाचा अंत आणि पार लागलेला नाही. तू साधू संतांच्या घरामध्ये निवास करतोस आणि त्यांचा दास बनतोस. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधांचे ओझे धारण करतोस. भक्तांच्या संकटाच्या वेळी तुझे सुदर्शन चक्र त्यांचे रक्षण करण्यासाठी फिरत असते. देवा तू मुळातच स्थूल नाहीस, सुकुमार किंवा सूक्ष्म सुद्धा नाहीस, साजिरा गोजिराही नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, खऱ्या भक्तीशिवाय तुझे नीट पूजन होत नाही. सर्व पवित्र नद्या तुझ्या चरणापासूनच निर्माण झाल्या आहेत. सर्व जगाची निर्मिती, सांभाळ आणि विनाश सुद्धा तूच करतोस. म्हणून मोठ्या निश्चयाने मी तुझे चरण दृढ भावाने धरलेले आहेत. काय तुझा महिमा वर्णू मी किती, नाम मात्रे भव पाश तुटते. पाहता पाऊले हे विष्णुमूर्ती, कोटी कुळासहित जे उद्धरते. जय देव जय देव जय पंढरी राया, श्री पंढरी राया. करुणिया कुरवंडी सांडी नकाया. मंगळ आरतीचा थोर महिमा, आणि द्यावया नाही उपमा. श्री मुखासहित देखे जो कर्मा, पासून सुटे जैसा रविनाशी तमा. धन्य व्रत काळ हे एकादशी, जागरण उपवास घडे जयासी. विष्णूचे पूजनो एका भावेसी, नित्यमुक्त पूज्य तेही लोकासी. न वजे वाया काळे तुझ ध्याती, असे तुझा वास तयांच्या चित्ती. झाले सुखे सदा प्रेमे डुल्लती, तीर्थे मळीन वास तयांचा पाहती. देव भक्त तुचे झालाशी दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी. जड जीवा उद्धार होय लागोनी, शरण तुका वंदे पाऊले दोन्ही. देवा तुझा महिमा मी किती वर्णावा. केवळ तुझ्या नामस्मरणाने या संसाराची सर्व बंधने तुटून जातात. हे भगवंता, तुझी पावले पाहताच जड मूड असलेल्या जीवांचा कोटी कुळांसहित उद्धार होऊन जातो. पंढरी राया, तुझा मी त्रिवार जय जयकार करतो. माझ्या या देहाची कुरवंडी करून तो तुझ्यावरून ववाळून टाकतो. देवा तुझ्या मंगल आरतीचा फार मोठा महिमा आहे, त्याला कुठलीही उपमा देता येत नाही. सूर्यप्रकाशामुळे सर्व अंधाराला नष्ट व्हावे लागते, त्याप्रमाणेच तुझ्या मुखाचे दर्शन होताच साऱ्या बऱ्या वाईट कर्मापासून मुक्ती मिळते. एकादशीचा व्रतकाळ मोठा धन्य आहे. एकादशीच्या दिवशी प्रभू चिंतनात, जागरण, उपवासाने एकनिष्ठेने विष्णूचे पूजन घडते आणि असा असणारा भक्त नित्य मुक्त असतो आणि या त्रिभुवनातील सर्व लोकांना पूज्य होतो. विनाकारणाचा काळ वाया न घालवता जे लोक तुझेच ध्यान मनोभावाने आपल्या मनामध्ये करतात, त्यांच्या चित्तात तुझा वास अखंडपणे असतो. अशा प्रकारचे भक्त तुझ्या प्राप्तीने संतुष्ट झालेले असतात आणि नेहमी प्रेमानंदाने डुलत राहतात. मलिन झालेली तीर्थे अशा वैष्णव भक्तांचा आसरा घेतात आणि ते यावेत म्हणून त्यांची वाट पाहत बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, या लोकांमध्ये भक्ती सुख वाढावे म्हणून तूच देव आणि भक्त या दोन्ही रूपामध्ये व्यक्त झालेला आहेस. या सर्वसामान्य जडमूड जीवांचा तू उद्धार व्हावा म्हणूनच अवतार घेतोस. अशा असणाऱ्या तुला मी शरण आलो आहे. मी तुझे मनोभावे दोन्ही पाय धरून त्यांना वंदन करीत आहे. कंस राये गर्भ वदेले सातू, म्हणून गोकुळाचे आले अनंतो. घ्यावया अवतार झाले हेचे निमित्त, असुर संवारुने तारावे भक्त. जय देव जय देव जय विश्वरूपा, श्री विश्वरूपा. ओवाळीन तुझो देह दीपे बापा. स्थूळ रूप होऊनी धरितसे साने, जैसा भाव तैसा तया कारणे. दैत्याशी भासला सिंह गजाने, काळाशी महाकाळ यशोदेशी तांनी. अनंत वर्णी कोणा न कळेची पारू, सगुण की निर्गुण हाई निर्धारू. पांगली साही 18 करीता व्यवहारू, तो वळी तसे गवळीयांचे खिल्लारू. 33 कोटी तेही देवासी श्रेष्ठ, पाऊले पाताळी नेनती स्वर्ग मुकुट. गेली 14 भुवने तरी न भरेची पोट, तो खाऊन झाला गोपाळाचे उच्चिष्ठ. महिमा वर्णू तरी पांगली या श्रुती, शिनला शेष चिरल्या जिव्हा करिता स्तुती. भावे विन काही न चलेची युक्ती, राखे शरण तुकया बंधू करी विनंती. कंसाने
देवकीचे 7 गर्भ नाहीसे केले, मारून टाकले. म्हणूनच हा अनंत गोकुळामध्ये श्रीकृष्ण रूपाने जन्माला आला आणि कंसाचे हे दुष्ट कृत्य देवाच्या अवताराला निमित्त झाले. त्यांनी असुरांचा संहार करून आपल्या भक्तांचे रक्षण करावे. सर्व विश्वाला भरून राहिलेल्या देवा, तुझा जय जयकार असो. मी माझ्या देहाच्या दीपाने तुझी आरती ओवाळीत आहे. खरे तर हा मोठ्या रूपाचा असून सुद्धा भक्तांसाठी असे लहान रूप धारण करतो. ज्याचा जसा भाव असेल त्याप्रमाणेच हा स्वतःचे रूप दाखवतो. जे क्रूर दैत्य आहेत त्यांना भयानक सिंहाप्रमाणे किंवा हत्तीप्रमाणे भासतो आणि हा काळाचाही महाकाळ असतो. मात्र यशोदेच्या मांडीवर तान्हे रूप घेऊन हा विराजमान होतो. याचे रूप आनंद प्रकाराने वर्णन जरी केले तरी त्याला अंत नाही. हा सगुण आहे की निर्गुण आहे याचाही नीटपणे निर्णय होत नाही. 6 शास्त्रे 18 पुराणे याचे वर्णन करून करून थकून गेली. पण हा देव कौतुकाने गोकुळामधील गवळ्यांची गायी वासरे सांभाळीत असतो. 33 कोटी देवांच्या पेक्षा हा श्रेष्ठ आहे. याच्या पावलाखाली पाताळ असून याच्या मुकुटावर स्वर्ग आहे आणि 14 भुवने यांनी गिळून टाकली तरी याचे पोट भरत नाही. पण गोपाळांचे उष्टे खातो आणि हा मात्र संतुष्ट होतो. याचा महिमा वर्णन करता करता वेद थकून गेले आणि स्तुती करता करता शेषाची जीभ फाटून गेली. तुकया बंधू विनंती करतात की एका भावाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने हा वश होत नाही. हे देवा, तू सर्व शरण आलेल्या लोकांचे रक्षण करतोस. परमानंदा परमपुरुषोत्तम राया अच्युतानंता हरी मेघश्यामा अविनाशा लक्षा परता परब्रह्मा अकळकळा कमळापती नकळे महिमा. जय देव जय देव जय जय श्रीपती मंगळ शुभदायका करीन आरती. गोविंदा गोपाळा गोकुळ रक्षणा गिरिधर कर भवसागर तारक दधी मथना. मधुसूदन मुनी जीवन धरणी श्रम हरणा दिनवत्सल सकळामूळ जय जय निधाना. विश्वंभरा सर्वेश्वरा जगदाधारा चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा. सुखसागर गुण आगर मुकुट मनीश्वरा कल्याण कैवल्य मूर्ती मनोहरा. गरुडासना शेषशयना नरहरी नारायणा ध्याना सुरवर हर गौरी. नंद नंदन वंदन त्रिभुवनाभितरी अनंत नामी ठसा अवतारावरी. सगुण निर्गुण साक्ष श्रीमंत संता भगवाना भगवंता कालकृतांता. उत्पत्ती पाळण पासून संवाहरण सत्ता शरण तुकया बंधू तारी रीती बहुता. देवा, तू अनंत रूपाने आनंद रूपाने व्यक्त होतोस. पुरुषोत्तमा, तूच राम आहेस. हे अच्युता अनंता श्रीहरी मेघश्यामा ही तुझी सर्व नावे आहेत. तू अविनाशी अदृश्य दृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे स्वरूप आहेस. तुझ्या सौंदर्याची शोभा समजून येण्यासारखी नाही. हे कमळापती, तुझा महिमा ध्यानात येत नाही. हे श्रीपती, तुझा जय जयकार असो. सर्वांना शुभमंगलाचे दान करणाऱ्या देवा, मी तुझे मनोभावाने आरती करीत आहे. गोविंदा गोपाळा, हे गोकुळाचे रक्षण करणाऱ्या देवा, तू आपल्या हातावर पर्वत धारण केलास. भवसागरातून तू भक्तांना तारून नेतोस. दधी मथनामध्ये तुला गोडी वाटते. हे मधुसूदना, सर्व मुनींचे तू जीवन आहेस. पृथ्वीचे सारे श्रम तू दूर करतोस. सर्वांना दिनवत्सल होऊन तूच सांभाळतोस आणि सर्वांना जयाची प्राप्ती विजयाची प्राप्ती तुझ्यामुळेच होते. देवा, तू विश्वंभर आहेस, सर्वेश्वर आहेस, सर्व जगांचा आधार आहेस. तू चक्रधर आहेस. तूच करुणेचा सागर आहेस. तू गजेंद्राला पावन केलेस. तू सुखाचा सागर, गुणांचा आगर आणि सर्व शूरांचा मुकुटमणी आहेस. तुझी कल्याण कैवल्य प्राप्त करून देणारी जी अतिशय मनोहर अशी मूर्ती आहे. हे गरुडासना शयना नरहरी नारायणा, सर्व देवामध्ये श्रेष्ठ असणारे शिवपार्वती तुझेच स्मरण करतात. सर्व त्रैलोक्यामध्ये तूच नंदराजाला नंदवनाप्रमाणे सुखदायी वाटतोस. तो अनेक अवतार अनेक नावानी घेऊन आपला ठसा उमटवलास. तू सगुण का निर्गुण याची साक्ष तुझे सर्व श्रीमंत भक्त देतात. हे भगवाना भगवंता, तू प्रत्यक्ष काळाचाही संहार करणारा काळ आहेस. या जगाची निर्मिती, रक्षण, संहार आणि सर्व सत्ता तुझ्याजवळच आहे. अशा सर्व समर्थ असणाऱ्या देवा, हा तुकया बंधू तुला शरण आलेला आहे. त्याचे तू रक्षण कर. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभागा महापातकाधुनी. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी. जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा. आरती ओ वाळीन तू महालक्ष्मीकांता. नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचा गजरू.
सन्मुख गरुड पारी उभा जोडून करू, मंडित चतुर्भुजा कटी मिरवती करू, हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारी, नाचती प्रेम सुखे नरते ती चानारी, जीवनमुक्त लोक नित्य पाहती हरी, आषाढी कार्तिकी हो गरुड टकया भारू, गर्जती नाम घोषे महावैष्णव विरू, पापाशी रिग नाही असुर कापते सुरू, हे सुख पंढरिके कैसे आणिले बापे, निर्गुण साकारले आम्हा लागी हे सोपे, मनोनी चरण धरुनी तुका राहिला सुखे. पंढरपूर क्षेत्र फार मोठी पुण्यभूमी आहे. या ठिकाणी पवित्र भीमा नदी दक्षिण वाहिनी होऊन वाहते. चंद्रभागेचे हे तीर्थ सर्व महापातकांचा नाश करणारे आहे. या पंढरपूरच्या निमित्ताने प्रत्यक्ष वैकुंठच या अवनी तलावर अवतरलेला आहे. हे भगवंता अनाथाच्या नाथा देवा, तुझा जय जयकार असो. लक्ष्मीकांता, मी तुम्हाला मनोभावे आरती ओवाळीत आहे. देवा, तुझ्या समोर रोज नवा भक्तीचा सोहळा होत असतो. तुझ्या नामस्मरणाच्या निमित्ताने महावाद्यांचे गजर वाजतात. देवाच्या समोर पारावर गरुड हात जोडून उभा आहे आणि हा देव वस्त्र अलंकाराने शोभत असून याला 4 भुजा आहेत. याने आपले 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. याच्या महाद्वारामध्ये नित्य हरिकीर्तनाचा आनंद प्रकट होत असतो. या ठिकाणी सर्व नरनारी प्रेम सुखाने बेहोश होऊन नाचत असतात. अशा या श्रीहरीला जे मनोभावे पाहतात ते जीवनमुक्त होऊन जातात. आषाढी कार्तिकी एकादशीला गरुड टके नाना पताका यांचे समुदाय उभे होतात. महावैष्णवीर याच्या नामाच्या घोषाने गर्जना करतात आणि या क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारच्या पापाला मुळी सुद्धा शिरकाव होत नाही. सूर आणि असुर दोघेही याला भीत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्या भक्त श्रेष्ठ पुंडलिकाने हे परमसुख पंढरपुरामध्ये कसे उभे केले ते पहा. आमच्यासारख्या भक्तांना त्या निर्गुणास सोपे केले, साकार रूप करावे लागले. म्हणूनच याचे चरण धरून मोठ्या सुखाने आम्ही निश्चिंत झालो आहोत. अवतार गोकुळी हो जन तारावयासी, लावण्य रूपळे तेज पुंजाळ राशी, उगवता कोटी बिंबी रवी लोपले शशी, उत्साव सुरवरा मही थोर मानसी. जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता, आरती व वाळीन तुम्हा देवकी सुता. जय देवा कृष्णनाथा. वसुदेव देविकेची बंद फोडूनी शाळा, होऊनी विश्वजनिता तया पोटीचा वाळू, दैत्य हे त्राशिले समूळ कंसाशी काळू, राजया उग्रसेना केला मथुरा पाळू, राखता गुदने हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळा वर्षताधारी, राखिली गोकुळ ही नखी धरला गिरी, निर्भय लोकपाळ अवतरली हरी. कौतुक पावया माव ब्रह्म्याने केली, वच्चही चोरून या सत्यलोकाशी नेली, गोपाळ गाई वच्चे दोई ठाई राखिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथांची माऊली, तारिली भक्तजना दैत्य निर्दाळुनी, पांडवा सहाकारी आडल्या निर्वाणी, गुण मी काय वर्णू मती केवढी वाणी, विनवितो दास तुका ठाव देई चरणी. लोकांचे संरक्षण करण्यासाठी या भगवंताने त्या गोकुळामध्ये अवतार धारण केला. या श्रीकृष्णाचे रूप अतिशय लावण्य संपन्न आहे आणि ते पुंजाळलेल्या तेजाची जणू रासच आहे. कोट्यावधी सूर्यचंद्र जरी आकाशामध्ये अवतीर्ण झाले तरी याच्या तेजापुढे ते फिके पडतात. त्यांचे तेज लोपून जाते. कृष्णाच्या या अवतारामुळे देवांना आणि पृथ्वीवरील लोकांना मोठा उत्साह आणि आनंद वाटू लागला. हे कृष्णनाथा, रुक्मिणी कांता, तुझा मी जय जयकार करतो. हे देवकी सुता देवा, मी तुझी आरती मनोभावाने ओवाळीत आहे. या भगवंताने जन्माशेताच कारागृह फोडून वसुदेवानी देवकी यांची बंधने तोडून टाकली. हा देव सर्व विश्वाला जन्म देणारा असून सुद्धा त्यांचा बालक म्हणून त्यांच्या पोटी जन्मास आला. या कृष्णाने दैत्यांचा पराभव केला, कंसाला ठार मारले. याने उग्रसेनाला राज्य देऊन मथुरेचे रक्षण केले. गोवर्धन या करून याने गोधनाचे रक्षण केले. त्यावेळी इंद्राला राग आला आणि त्याने मेघामधून शिळावर्षाप्रमाणे पाऊस पडला. सर्वत्र प्रलय झाला. अशा समयी श्रीकृष्णाने आपल्या नखावर गोवर्धन धारण करून गोकुळाचे रक्षण केले आणि सर्व लोक यामुळे निर्भय झाले. कारण हा गोकुळामध्ये एक थोर लोकपालक अवतीर्ण झाला. पुढे एका समयी या कृष्णाचे कौतुक पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने कपट केले आणि त्याने त्याची सर्व गायी वासरे चोरून सत्य लोकामध्ये घेऊन गेला. त्यावेळी या कृष्णाने गोकुळामधील लोकांनाही सांभाळले
आणि सत्यलोकातील गायी वस्त्रांचे सुद्धा रक्षण केले. असा हा भगवान कृष्ण प्रेमाचा महासागर आहे. अनाथांची प्रत्यक्ष माता आहे, अनाथांची माऊली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव दैत्यांचा नाश करून आपल्या भक्तांचे रक्षण करतो. पांडवांना त्यांच्या संकटासमयी याने सातत्याने सहाय्य केले. अशा या देवाचे गुणवर्णन मी किती करू. त्यासाठी लागणारी वाणी आणि बुद्धी माझ्याजवळ नाही. मी तर त्याचा दास आहे. आपल्या चरणावर आश्रय द्यावा अशीच मी त्याला पुन्हा पुन्हा विनंती करीत आहे. सुंदर अंग कांती मुख भाळ सुरेख, बाणली उटी अंगी टिळा साजिरी रेख, मस्तकी मुकुट कानी कुंडला तेज फाके, आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके. जय देवा चतुर्भुजा जय लावण्य तेजा, आरती व वाळीन भवतारी हा ओजा. उदार झुंजार हा जया वाणीची श्रुती, परतल्याने ती म्हणती तयान कळे गती. भात हा चतुर्मुखी अनुवाद करीती, पांगली साई 18 रूप नगती. ऐकोनी रूपैसे तुझ लागी धुंडिती, बोडके नग्न एक निराहार येती. साधने योग नाना तपे दारुण किती, सांडिले सुख दिली संसार शांती. भरुनी माझी लोकाती नांदशी एको, कामिनी मनमोहना रूप नाम अनेको. नासती नाम मात्रे भव पातके शोक, पाऊले वंदिता ते शुद्ध आणि साधक. उपमा द्यावयाशी तुझे काय हे तुझू, तत्वाशी तत्वसार मूळ झालाशी बीजू. खेळशी बाळलेला अवतार सहज, विनवितो दास तुका कर जोडून तुझू. या भगवंताची अंगकांती अतिशय सुंदर आहे आणि त्याचा भाल प्रदेश आणि मुखशोभा अतिशय रेखीव आहे. याने अंगाला सुगंधित उटी लावली असून कपाळावर सुंदर आणि रेखीव असा कस्तुरीचा टिळा लावला आहे. याच्या मस्तकावर रत्नाने जडलेला मुकुट असून याच्या कानामधील मकर कुंडलांचे तेज सर्वत्र फाकलेले आहे. याचे दोन्ही ओठ तांबूस रंगाचे असून याचे दात हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतात. याच्या मस्तकावरील केस भारी खुलून दिसत आहेत. हे चतुर्भुजा देवा, लावण्याच्या तेजाने शोभणाऱ्या तुझा जय जयकार असो. हे भवतारका सुंदरा, मी तुला मोठ्या भक्तीने आरती ओवाळीत आहे. हा देव मोठा उदार आहे, तसाच तो शूरही आहे. याचे वर्णन करण्यासाठी मोठ्या तत्परतेने वेद सिद्ध झाले, पण ते सुद्धा नेती नेती म्हणतच त्यांना पाठीमागं परतावं लागलं. त्या वेदांना देवाची गती समजली नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव भाट होऊन आपल्या चारही मुखांनी याचे गुणगान करू लागला, पण याचा अंत लागला नाही. याचे वर्णन करता करता 6 शास्त्रे 18 पुराणे थकून गेली. हे भगवंता, तुझ्या रूपासंबंधी काही ऐकून ऐकून तुझ्या शोधामध्ये अनेक साधक तुला शोधू लागले. तुझ्या प्राप्तीसाठी लोक उघडे बोडके नागडे झाले. संन्यासी होऊन उपास तपास करीत राहिले. नाना प्रकारांनी योग साधना लोक करीत असतात. नाना प्रकारची दारुण तपे आचरण करतात. कित्येकांनी तर तुझ्यासाठी आपली संसार सुखे आणि वरवरची शांती सुद्धा टाकून दिली. देवा, तू सर्व त्रिलोकात भरून राहिला आहेस. कामिनी मनमोहना, तुला अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. तुझ्या केवळ नामाच्या उच्चारानेच या संसारातील सर्व पापे नाहीशी होऊन जातात. शोक दूर होतो. सिद्ध आणि साधक तुझीच पावले वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुला जर उपमा द्यायची झाली तर या जगामध्ये दुसरी वस्तूच नाही. तू सर्व तत्वांचे सारभूत असे तत्व असून सर्व व्यक्तींचे मूळ बीज आहेस. अवतार धारण करून सहजासहजी तू नाना प्रकारच्या बाळलीला खेळलास. तुकाराम महाराज म्हणतात, मी हा तुझा दास झालो आहे आणि हात जोडून तुला मी विनंती करीत आहे. सकुमार मुख कमळ निजसार निर्मळू, सावळी सुनीलतनू भ्रमरांग कुरळू, झळकती दिव्य तेजे दंत माज पातळू, मिरवली मयूरपत्रे मुकुट कुंडले माळू. जय देवा जगदीश्वरा धन्य रखुमाई वरा, रती करीन काया व वाळीन सुंदरा. गोजिरी ठान मान भुजा मंडित चारी, शोभती शंख चक्र गदा पद्म मोहरी. हृदयी ब्रह्मपद बाणले शृंगारी, गर्जती चरणी वाकी कंठ कोके रासोरी. धव धवित उटी अंगी 52 चंदनाची, ललाटी कस्तुरीचा कास पितांबराची. कटी सूत्रवरी साजरी प्रभावर मोतियांची, संगीत सकळ मुद्रा पाऊले कुंकुमाची. सौभाग्य सुख सागर गुण लावण्य खानी, लाघवी दिन वत्सल विश्व लावेले ध्यानी. आशेरे देव करते ऋषी राहिले मुनी, धन्य ते प्रसवली ऐशी आनंद पत्नी.
वर्णिता ध्यान महिमा श्रुत राहिल्या नेती रवी कोटी चंद्र तारा प्रकाशान तुळती उदार सुर गंभीर पूर्ण आनंद मूर्ती तुकया बंधू म्हणे स्तवू मी काय किती. या भगवंताचे रूप सुकुमार आहे आणि मुख कमळाप्रमाणे सुंदर आहे. याचे शरीर भ्रमराप्रमाणे निळे सावळे असून याचे केस कुरळे आहेत आणि याचे दात दिव्य तेजाने चमकत आहेत. याच्या मुकुटामधील मयूरपिशे मोठी शोभून दिसतात. याच्या कानातील कुंडले आणि गळ्यातील माळ अतिशय आवीत अशी शोभा देत आहे. हे जगदीश्वरा देवा तुझा जय जयकार असो. हे रुक्माईवरा तू धन्य आहेस. सुंदरा मी तुझ्यावरून माझी ही सर्व काया ववाळून टाकीत आहे आणि तुझी आरती करीत आहे. तुझा जय जयकार असो. तुझे आसन मोठे शोभून दिसते. तू चारी भुजानी शोभून दिसतोस. शंख चक्र गदा पद्म आणि बासरी आणि तू शोभायमान झाला आहेस. तुझ्या हृदयामध्ये ब्रह्मपदाचा निवास असून तोच तुझा शृंगार आहे. तुझ्या चरणामधील वाक्यांचा आवाज कोकिळांच्या स्वराप्रमाणे मधुर आहे. बावनीच्या चंदनाची उटी घवघवीतपणे तुझ्या अंगावर माखलेली आहे. तुझ्या कपाळावर रेखीव असा कस्तुरीचा टिळा आहे. तू पितांबराची सुरेख कास कसलेली असून तुझ्या कटीचे सूत्र शोभून दिसते. त्यावर मोत्यांची प्रभा पडलेली आहे. तुझी मुद्रा सकल संगीताची असून तुझी पावले जणू कुंकुमाची आहेत. हे देवा तू सौभाग्य सुखाचा सागर आहेस. गुण लावण्याची खान आहेस. तू मोठा लाघवी आणि दिनवत्सल आहेस. तू आपल्या ध्यानी साऱ्या विश्वाला लावले आहेस. देव तुझ्या रूपाचे आश्चर्य करतात आणि ऋषीमुनी तुझे रूपवर्णन करता करता मुक्त होऊन गेले. अशा रूपगुण संपन्नाला जन्म देऊन नंदाची पत्नी यशोदा धन्य झाली. तुकया बंधू म्हणतात या भगवंताचे ध्यान आणि याचा महिमा वर्णन करता करता श्रुती थकून गेल्या. नेती नेती असे त्यांना म्हणावे लागले. याच्या लावण्याची शोभा वर्णन करण्यासाठी कोटी कोटी चंद्रसूर्य यांचा प्रकाश सुद्धा तुलनेला सांगता येणार नाही. हा मोठा उदार आहे, गंभीर आहे आणि पूर्ण रूपाचा आनंद मूर्ती असणारा असा हा देव आहे. मी त्याचे वर्णन किती आणि कसे करू. महाजी महादेवा महाकाळ मर्दना मांडिले उग्रतप महादीप्त दारुणा परिधान व्याघ्रांबरो चित्ता भस्मलेपना स्मशान क्रीडा स्थळ तुझा जी त्रिनयना. जय देवा हरीश्वरा जय पार्वतीवरा आरती व वाळीन कैवल्य दातारा. रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी शंकर शिव भोळा उदार सर्वस्वी. उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी आपुले पददासा ठाव देई कैलासी. त्रैलोक्य व्यापका हो जन आणि विजनू विराट स्वरूप हे तुझे साजी रे ध्यानू. करी तो वेदस्तुती कीर्ती मुखे आपणू जाणता नवे हो तुमचे महिमानू. बोलता नाम महिमा असे आश्चर्य जगी उपदेश केल्यानंतरे पापे पडती वेगी. हर हर वाणी गरजे प्रेम संचरी अंगी राहिली दृष्टी चरणी रंग मिनला रंगी. उजुनी लिंग उभा तुका जोडून हातू करीती विज्ञापन परिसावी हे मातू. अखंड राहू द्यावे माझी चरणी चित्तू घातले साष्टांग मागे मस्तकी हातू. हे महादेवा तू महाकाळाचाही नाश करणार आहेस. तुम्ही उग्र असे तप आरंभले असून तुमचे रूप भयंकर आणि महातेजस्वी आहे. तुम्ही व्याघ्रांबर धारण केलेले आहे आणि चितेतील भस्म साऱ्या अंगाला फासले आहे. हे त्रिनयना महादेवा स्मशान हेच तुमचे क्रीडास्थान आहे. हरेश्वरा पार्वतीवरा तुझा जय जयकार असो. मोक्ष सुखाचे दान देणाऱ्या तू दातार आहेस. मी तुला मनोभावे आरती ओवाळीत आहे. तुम्ही उग्र भावाने जगाचा संहार करता म्हणूनच तुमचे नाव रुद्र असे पडले आहे. हे शंकरा तुम्ही फारच भोळे आहात. भक्तावर उदार होऊन तुमचं सर्वस्व सुद्धा देता. केवळ बेलाचे पान पाणी किंवा नुसती टाळी यांनी तुम्ही संतुष्ट होता आणि भक्तांना आपल्या कैलासाचे स्थान देता. तेव्हा तुम्ही साऱ्या त्रैलोक्याला भरून उरलेला आहात. जन वन विजन यामध्ये तुम्हीच राहिला आहात. तुम्ही विराट स्वरूपांचे असलात तरी तुमचे हे ध्यान मात्र शोभून दिसणारे आहे. आपल्या मुखाने तुमची स्तुती करावी म्हणूनच वेद प्रयत्न करतात, पण शेवटी तुमचा महिमा त्यांना सुद्धा कळत नाही आणि त्यांना तुमचा महिमा जाणता येत नाही हेच त्यांना ज्ञान होते. देवा तुमच्या नामाचा महिमा सांगितला तर या लोकात आणि या जगामध्ये भारी आश्चर्य वाटू शकेल. तुमच्या नामाचा उपदेश केल्याबरोबर सर्व पापे ताबडतोब पळून जातात. हर हर अशा वाणीची गर्जना होताच अंगामध्ये प्रेम संचारते. देवा तुमच्या चरणावरच माझी दृष्टी स्थिरावून राहू दे.
तुमच्याच रंगामध्ये मी मिसळून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मी लिंगाचे पूजन केलेले आहे आणि हात जोडून उभा आहे. मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही ऐकावी. तुमच्या चरणी माझे चित्त अखंडपणे राहू द्या. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घातला आहे. तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. अवतार नाम भेद गणादी अगादू, जयाशी पार नाही पुढे कुंटला वादू. एकची दंत शोभे मुख विक्राळ दोंदू, ब्रह्मांडा माझी दावी अनंत हे चंदू. जय जया गणपती वाळीत आरती, साजिऱ्या सरळ भुजा परश कमळ शोभती. हे मई ठेंगणी होऊ तुझ नृत्य नायका, भोवरी फेर देता सुर मर्दिली एका. घातली तोडरी हो भक्तजन पाळका, सहस्रनाम तुझ भुक्ती मुक्ती दायका. सुंदर शोभला हो रूपे लोपली तेजे, उपमा काय देऊ असे अनेक तुझे. रवी शशी तारांगणे जया माझी सहजे, उदरी सामावली जया ब्रह्मांड विजे. वर्णिता शेष लीळा तया भागली मुखे, पांगुळले वेदचारी कैसे राहिले सुखे. अवतार जन्मला येऊ लिंग नाभी या मुखे, अमूर्त मूर्तिमंत होय भक्तीच्या सुखे. विश्व हे रूप तुझे हस्तपाद मुखडे, ऐसाचे भाव देई तया नाचता पुढे. धूप दीप पंचारती वाळीन निवाडे, राखे या शरणागता तुका खेळता लाडे. देवाच्या अवतारामध्ये आणि त्याच्या नावामध्ये जरी भेद असले तरी तो आदी स्वरूपाचा एकच आणि अगाध आहे. याचा अंत काही लागत नाही. याचा जर शोध घ्यायचा झाला तर सर्व वाद खुंटून जातो. या देवाचा एकच दात शोभून दिसतो. त्याचे पोट मोठे आहे हा सर्व ब्रह्मांडात आपले अनंत छंद दाखवतो. हे गणपती देवा, तुझा जय जयकार असो. मी तुला आरती ओवाळीत आहे. तुझे सर्व हात सरळ असून शोभिवंत आहेत. त्यामधील एकामध्ये असणारा परशु सुद्धा फार शोभून दिसत आहे. हे देवा, तू नृत्यांचा प्रमुख आहेस. तुला नृत्य करायला ही पृथ्वी सुद्धा अपुरी पडते. या पृथ्वीवर तू फेर धरताच अनेक दुष्ट असुरांचा नाश झाला. हे भक्त जन पालका, तुझ्या पायांच्या तोडरामध्ये वाळ्यामध्ये काही जण नष्ट झाले. भक्ती मुक्तीदायका, तुला हजारो नावे आहेत. तुझ्या सुंदर रूपाने तू शोभतोस. तुझ्या रूपाच्या प्रभावाने सर्व प्रकारची तेजे लोपून गेली आहेत. तुझ्या रूप तेजाचे वर्णन करण्यासाठी समर्थ अशी दुसरी उपमा नाही. तुझ्या रूपाच्या तेजामध्ये सर्व सूर्याचं आणि चंद्राचं आणि तारांगणाचं तेज समावलेलं आहे. अनेक ब्रह्मांडाची बीजे तुझ्या विशाल उदरामध्ये साठवलेली आहेत. तुझी लीला वर्णन करताना शेष सुद्धा थकून गेला. त्याचे मुख दमले. चारी वेद श्रमून गेले, भागले आणि ते नेती नेती म्हणून गप्प राहिले. लिंग, नाभी, मुख अशा विशिष्ट अवयवांच्या रूपाने या गणपतीचा अवतार झालेला आहे. भक्तीच्या सुखासाठीच अमूर्त असणारा हा देव मूर्तिमंत झाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे विश्व तुझे हात पाय आणि मुख यांच्या रूपाने शोभून दिसते. याच्या पुढे नाचताना असाच भाव मनामध्ये निर्माण होतो. शेवटी मी धूप दीप यांनी युक्त अशा पंचार्थीने याला ओवाळतो आहे. मोठ्या प्रेमाने खेळत असणाऱ्या आणि शरण आलेल्या मला देवा तू जवळ कर. कनकच्या प्रियळी उजळून आरती, रत्नदीप शोभा कैशा पाजळल्या ज्योती. व वाळू गे माई सबाह्य साजिरा, राही रुक्माई समया भामेच्या वरा. मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले, श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकले. वैजयंती माळगळा शोभे श्रीमंतो, शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभतो. सावळास कुमार जैसा कर्दळी गाभा, चरणीची नुपुरे वाची गर्जती नभा. व वाळीता मन हे उभे ठाकले ठाई, समदृष्टी समाधी तुकया लागली पायी. सोन्याच्या तबकामध्ये मी आरती उजळून उभा आहे. रत्नदीपाच्या प्रकाशाप्रमाणे या आरतीच्या सर्व ज्योती कशा प्रकाशमान झाल्या आहेत. आतून आणि बाहेरून सुंदर असणाऱ्या हे भगवंता, राही रुक्माई आणि सत्यभामा यांच्या पतीला मी ओवाळत आहे. याचे चारी हात वस्त्रालंकाराने सुशोभित झाले असून याच्या कानामध्ये दिव्य प्रकारची कुंडले तळपत आहेत. याच्या मुखाची शोभा पाहता असताना सर्व तेजच फाकले आहे. याच्या गळ्यातील वैजयंती माळा शोभून दिसते. हा मोठा श्रीमंत आहे. शंख चक्र गदा पद्म ही याने आयुधे धारण केलेली असून ते त्याला शोभून दिसतात. हा सावळा सकुमार इतका कोवळा आहे की जणू कर्दळीचा गाभाच आहे. याच्या चरणातील नुपुरे आणि वाक्या यांची गर्जना मेघ गर्जनाप्रमाणे होत असते. तुकाराम महाराज म्हणतात,
याला ववाळीत असताना माझे चित्त याच्या ठिकाणी स्थिर झालेले आहे. याच्या समचरणावर माझे मन स्थिर झाले असून मी या चरणावर मस्तक ठेवित आहे. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे वाळू आरती वाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडून चरणी ठेवीन माथा. काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्म हात्या मुख पाहता जाती. राही रुक्माई दोही दोबाई मयूर पिच्छा चामरे ढाळीती ठाई ठाई. तुका म्हणी दीप घेऊन उन्मनती शोभा विटेवरी उभा लावण्य गाभा. भक्तीच्या पोटी जन्मलेल्या अशा बोधरूपी काकड्याच्या आरतीने आणि पंचप्राणाने मी जीवाभावाने या देवाची आरती करतो. माझ्या पंढरी रायाला मी आरती ववाळतो आहे. याला 2 हात असून याच्या चरणावर मी माथा टेकवतो. माझ्या पंढरीनाथाचा महिमा किती वर्णावा. याचे श्रीमुख पाहताच कोट्यावधी ब्रह्महत्या आणि त्यांची सर्व पातकी नष्ट होतात. याच्या दोन्ही बाजूंना राही आणि रुक्माई उभ्या आहेत आणि मोराच्या पिसांच्या चौऱ्यानी त्या याला पुन्हा पुन्हा वारा घालतायत. तुकाराम महाराज म्हणतात, या काकड्याची ज्योत म्हणजे उन्मनीची शोभा आहे. या पंढरी रायाच्या रूपाने विटेवर लावण्याचा गाभात जणू उभा राहिलेला आहे. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे नांदेत या घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसारू देवानी भक्त तुझा नाही विचारू. धन्य पूर्व पुण्य उडवले निरुते संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवेन सोडी. ज्यांच्या घरामध्ये पंढरपूरचा विठ्ठल हेच दैवत आहे अशा संतांचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस खरोखर धन्य झाला. हा माझा संसार फलद्रूप होऊन धन्य झाला. देव आणि भक्त यांच्यामध्ये वेगळेपण नाही अशीच मला प्रचिती आलेली आहे. माझे खरोखर जे काही पूर्व पुण्य होते ते आज फळास आले. म्हणूनच मोठ्या भाग्याने या संतांचे दर्शन मला घडले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला या संतांची प्राप्ती झाली म्हणूनच आम्ही धन्य आहोत. आता या संतांचे चरण जीव गेला तरी मी सोडणार नाही. गाऊ वानू तुझ विठो तुझा करू अनुवादू जिकडे पाये तिकडे सर्वमय गोविंदू. आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पाऊले. न करी तपसाधन रे मुक्तीचे सायासू हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रसू. तुका म्हणी आम्हा प्रेमा उणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी. हे विठ्ठला, आम्ही आता तुझेच गुण गाऊ त्यामध्ये तल्लीन होऊन नाचू. तुझ्या गुणांचा अनुवाद करू. जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र गोविंदच दिसत आहे. हे विठ्ठला, माझ्या मनात आता आनंद भरून राहिला आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी तुझे विटेवरील पावले पाहिले आहेत. मी आता यापुढे जपतपादी कुठल्याही प्रकारची साधने किंवा मुक्तीचे प्रयत्न करीत बसणार नाही. कारण मला त्याची आता गरजच उरलेली नाही. जन्मोजन्मी मी भक्तींचा हा गोड रस सेवन करीन. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला या प्रेमामध्ये काय कमी आहे. कारण आता आम्ही पंढरीचा राणा आमच्या हृदयामध्ये साठवला आहे. मागणी ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांशी निर्वी हे मज देई अनिक तुझ काही न मगे तुझ. तुका म्हणी आता उदार होई मज ठेवी पायी संतांची या. हे पांडुरंगा, तुला आता माझी एकच मागणी आहे. तुला जर खरोखर द्यायचं असेल तर ते दे. तू मला या संतांच्या स्वाधीन कर. याशिवाय मला दुसरे काही नको. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पांडुरंगा, मला तू एवढेच देण्यासाठी उदार हो आणि मला संतांच्या चरणाजवळ ठेव.